नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, असे म्हणतात की पाचही बोटे सारखी नसतात. त्याप्रमाणेच प्रत्येकाच्या बोटांची घडणही वेगवेगळी असते. शक्यतो आपल्या पायाची बोटे सारखी असतात. अंगठा थोडा जाड व बोटे बारीक बारीक होत शेवटचे बोट अगदी बारीक असते. ही सर्व बोटे सरळ रेषेत व किंचित उतरती असतात. परंतु काही व्यक्तींच्या पायांची बोटे वाकडी तिकडी लहान मोठी असतात. काही व्यक्तींच्या पायाचा अंगठा सर्वात मोठा असतो, तर काही व्यक्तींच्या अंगठ्या शेजारचे बोट सर्वात मोठे असते. पायाची बोटे लहान मोठी असणे याचा प्रत्येकाच्या बाबतीत काही ना काही वेगळा अर्थ असतो. आपल्या शरीराच्या विविध अंगावरून आपण खूप काही जाणून घेऊ शकतो. व्यक्तीच्या शरीराच्या जडणघटनेवरून आपण त्या व्यक्तीचा स्वभाव व व्यक्तिमत्व कसे आहे हे सहज जाणून घेऊ शकतो. ही सर्व माहिती समुद्रशास्त्रात विस्तृतपणे सांगितली गेली आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये आपण अंगठ्या शेजारील बोटाविषयी माहिती घेणार आहोत. आपल्या पायाच्या अंगठ्या शेजारील बोट जर इतर सर्व बोटांपेक्षा लांब असेल तर त्याचे काय रहस्य आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत. पायाचा अंगठा गोलाकार असेल तर अशा व्यक्तींना धन आणि धान्याची कधीही कमतरता भासत नाही, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. समुद्रशास्त्रानुसार पायाच्या बोटांची तर्जनी म्हणजे अंगठ्या शेजारचे बोट अंगठ्यापेक्षा लांब असेल तर अशा व्यक्ती खूप भाग्यवान मानल्या जातात. अशा प्रकारच्या बोटांची रचना सौभाग्यसूचक मानली जाते. अशा व्यक्ती उत्साही आणि भावुक असतात. अशा व्यक्ती फार हुशार असतात आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर फार यशस्वी होतात. अशा व्यक्ती दुसऱ्यांवर अधिकार गाजवतात. नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करतात. अशा व्यक्तींचा स्वभाव चंचल असतो. तसेच एकदा सुरू केलेले काम मध्येच सोडत नाहीत. ते पूर्ण करूनच श्वास घेतात. तुम्ही अत्यंत प्रामाणिक असून धोका देणे हा तुमचा स्वभाव नाही. परंतु तुमच्यात एक कमकुवत बाजूसुद्धा आहे. जगातील प्रत्येक व्यक्ती तुमच्यासारखी नसते. त्यामुळे अनेक वेळा तुम्हाला धोका खावा लागतो. तसेच तुमच्यात प्रतिनिधित्व करण्याचा गुणही आहे. तुम्ही तुमचे विचार आणि शब्दांद्वारे इतरांना प्रभावित करू शकता. तर्जनी आणि अंगठा समान रेषेत असल्यास अशी मंडळी अतिशय कष्टाळू, मेहनती, कामाप्रती प्रामाणिक असतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. समुद्रशास्त्रानुसार अंगठा आणि अन्य बोटात अधिक अंतर असेल तर अशा व्यक्ती आत्ममग्न असल्याचे मानले जाते. या व्यक्तींना एकांतात जीवन व्यतीत करायला आवडते. ज्यांचे पाय लांब आणि टोकाकडून आखूड असतात त्या व्यक्ती आजूबाजूला नेहमीच सौंदर्य पाहणे पसंत करतात. अशा व्यक्तींना घराची सजावट करण्याचा छंद असतो. पायाच्या त्वचेवर चट्टे असणे म्हणजे अशा व्यक्ती भावनात्मकदृष्ट्या संवेदनशील असतात. समुद्रशास्त्रानुसार ज्या व्यक्तीच्या पायांचे तळवे स्वच्छ, नाजूक व लालसर असतात अशा व्यक्ती भाग्यवान असतात. भाग्याची भक्कम साथ त्यांना लाभते. अशा व्यक्तींना धन, वैभव, मान सन्मान, प्रसिद्धी, ख्याती, लोकप्रियता हे सर्व मोठ्या प्रमाणात प्राप्त होते. अशा प्रकारच्या पायाची रचना सुखमय भविष्याचे संकेत देत असते. अशा व्यक्ती खूप सुखी आयुष्य जगतात. अशा व्यक्तींना आयुष्यात संपत्तीची कमतरता कधीही भासत नाही. आयुष्यात त्यांना खूप आनंद मिळतो. पायाच्या टाचेतील भेगा या कामाच्या अधिक व्यापामुळे स्वतःच्या बाबतीत निष्काळजीपणाचे संकेत देत असल्याचे मानले जाते. अंगठ्याच्या नखांची लांबी जास्त असल्यामुळे नख वाकायला लागते. असे असेल तर तुम्हाला पचन आणि चयापचय संबंधित समस्या उद्भवू शकतात. तुमची पचनक्रिया डगमळू शकते. तसेच नखांचे कात वाकलेले असणे म्हणजे तुम्ही तणावग्रस्तही असू शकता. पायाचा अंगठा इतर बोटांच्या तुलनेत लांब असेल तर अशा व्यक्ती अत्यंत चतुर आणि रचनात्मक विचारांचे असतात. याउलट अंगठा लहान असेल तर अशा व्यक्ती मल्टीटास्किंग असतात. मित्रांनो, आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल. माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही
दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.